फ्रेंड्स, आपल्या शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत। आज बनवते आपण दुधी। तर हे पहा, मी आधी धुवून घेतलेलं आहे आणि हे साईडचं काढून टाकते। भोपळा चेक करायचा कडू आहे का काय, कधी कधी भोपळा पण दुधी कडू असतो, तर चेक कंपल्सरी करायचा। आता मी थोडंसं एवढा खाऊन पाहते दुधी कडू आहे काय नाही। आता मी याची साल काढून घेते आणि याची आपण बारीक बारीक फोडी करून घेऊ। आता आपण कापून घेऊ, याच्या फोडी करू। अशा फोडी करायच्या आणि आपल्याला पाहिजे त्या साईजच्या फोडी करायचं। आणि याच्यातलं जो मधी हे असं भाग आहे ते एकदम असा काय म्हणतात त्याला, पोचाट असतो, म्हणजे त्याच्यात काही एवढं नसतं। थोडं थोडं वरचा निम्मा निम्मा भाग घेऊ, असं हे निम्मा निम्मा भाग हे असा काढून टाकायचा, बरोबर। हे असं आपण सगळं हे पहा, आता आपला सर्व दुधी चिरून झालं। कोथिंबीर, शेंगदाणे, जिरी पावडर आणि 20 लसणाच्या, जवळजवळ 20-22 लसणाच्या पाकळ्या, याचं सगळं आपण वाटण करून घेऊ। हे कढई आता आपण तापायला ठेवली। हे माझं तळणीचंच तेल आहे, आत्ताच मी वापरलेलं आहे 1 तासापूर्वी। तेच तेल मी आता इथं घालून घेते। थोडं गॅस बारीक केला आहे मी थोडासा। गॅस बंद केला मी, जास्त तापली वाटतं कढई। मी गॅस चालू केलाय, तेल तापले बघू। ही मोहरी टाकून घेतली मी, आता हिंग टाकून घेतला। आता त्याच्यामध्ये आपण भोपळा टाकून घेणार ह्यो चिरलेला। भोपळा टाकून घेतला। आता हे मिक्स करून घेऊ आपण याच्यात चांगलं। याच्यामध्ये आपण मिरची पावडर नाही टाकली, मिरची पावडर टाकणार आहे, कारण जरा 1 मिनटं म्हणलं परतू आणि नंतर मग आपण मिरची पावडर टाकू। ही हळद टाकली आणि आता याच्यात आपल्याला डाळ पण थोडी चण्याची घालून घ्यायची। हे पहा, आता थोडीशी चण्याची डाळ घालून घेतली आणि आता 1 टोमॅटो पण आपण याच्यात टाकणार आहे। तोपर्यंत हे परतून होईल। थोडंसं याच्यात मीठ टाकून घ्यायचं लगेच, म्हणजे मिठाने लगेच भोपळा पानचट असतो, म्हणून मीठ लगेच टाकायचं भोपळ्याला, म्हणजे जरा भोपळा पानचट लागत नाही लगेच। म्हणजे तेलावरती थोडा वेळ परतून घेऊ मिठाबरोबर। मिठात चांगला परतल्यावर भोपळ्याला टेस्ट चांगली येते। आणि आता आपण याच्यामध्ये थोडीशी टोमॅटो घालू कापून। टोमॅटो आपला कापून घेतला तो टाकून घेऊ आता आपण भोपळ्यामध्ये। आणि याच्यात आता 1 मिनिट अजून परतून घेऊ। परतून घेतल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये वाटण वाटलेलं टाकायचे। आता आपण याच्यामध्ये मिरची पावडर टाकून घेऊ आधी। हे पहा, आता मी मिरची पावडर आधी टाकून घेते। तिखट ज्याच्या त्याच्याप्रमाणे मी मीठ चवीप्रमाणे टाकले, तसा छोटा 1 चमचा टाकला आहे मी मिठाचा, छोट्या, आणि वर अजून एकदम छोटा पाव, म्हणजे असा मी टाकले अंदाजे। बघा, पाव म्हणजे हे 1 चमचा मिठाचा आणि याच्या अजून थोडासा असं मी मीठ टाकून घेतलं आहे। काहींना मिठाचं प्रमाण पण परफेक्ट लागतं, त्यामुळं मी सांगितलं आहे। मग आता ज्याच्या त्याच्यात तरी पण चवेने बघा। आता मी याच्यात तांबडं मिरची पावडर टाकून घेतली। याच्या आम्ही याला तांबडं तिखट बोलतो, तर ही मिरची पावडर आहे। ही मिरची पावडर लवंगीची आहे, त्यामुळं मी जरा कमीच टाकते। आणि आता हे चांगलं परतून घेऊ मिरचीमध्ये भोपळा परतून झाल्याच्या नंतर आता आपल्याला 1 मिनटच फक्त झाले। आता आपण याच्यामध्ये लगेच मग वाटण वाटलेलं हे टाकून घेऊ। आपण हे वाटण वाटलेलं शेंगदाणे, कोथिंबीर, लसूण, जिरं
हे आपण वाटलेलं आहे याच्यामध्ये. आता हे चांगलं याच्यात परतू घ्यायचं भोपळ्यामध्ये. गॅस जरा आता बारीक करायचा थोडासा आणि परतून घ्यायचं चांगलं भोपळ्याबरोबर. आता हे परतून होईपर्यंत थोडा वेळ आपण पाणी पण साईडला गरम करायला ठेवू. आपला भोपळा पण आता चांगला परतला आहे आणि आता पाणी पण आपलं गरम झालेलं आहे. पाणी गरम आपण घालून घेऊ. पाहिजे तेवढं टाकायचं पाणी आणि असा लबलबीत आपला भोपळा तयार करायचा आहे आपल्याला. जास्त पातळ पण नाही, सुक्का पण नाही. तर आपल्याला भाकरीबरोबर पण खाता आला पाहिजे, चपातीबरोबर पण खाता आला पाहिजे. तर हे बघा, आता मी अजून थोडंसं पाणी घालून घेते आणि शिजायला त्याला लागणारच आहे. आणि आता चांगली 2 उकळून चांगलं शिजून घेऊया आता आपण. आणि थोडंसं आटत आला, पाणी कमी झालं का, आटत आला म्हणजे पाणी कमी झालं का मग बघू आपण शिजतंय का काय. भाजीला चांगली उकळती आपली. बघा आता थोडंसं कमी झाली, रस्सा थोडासा घट्ट झाला आहे पहिल्यापेक्षा. अजून थोडंसं आटून देऊ आणि नंतर आपण कशी झाली ते पाहूया टेस्टला. थोडंसं अजून आटून घेऊ. हे पहा, आता आपला भोपळा शिजून तयार आहे आणि बरोबर लबलबीत होईल. आता हे थंड झालं ना अजून थोडासा घट्ट होणार. तर हे पहा, आता हे भोपळा आपला शिजला की नाही आपण बघू. गरम झाले, गॅस मी बारीक करते आणि तुम्हाला दाखवते शिजला की नाही. हे पहा, भोपळा शिजून तयार आहे. आता हे बरोबर झालं. आता थंड झाल्यानंतर अजून थोडासा घट्ट होणार. म्हणजे अशी वरतून थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊ याच्यात. आणि आता आपली भाजी तयार आहे ही. आणि आता मी ताट करते, गॅस बंद करते. हे पहा, आता आपण ताट करूया. छान अशी लबलबीत अशी भाजी छान झाली आपली आणि एकच नंबर झालेली असणार आहे. त्याच्यात काही शंकाच नाही आहे. ही बघा अशी लबलबीत आपली भाजी. अजून थोडंसं याचा रस्सा घट्ट होणार आहे थंड झाल्यावर. तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी बघा. मी तुम्हाला खाऊन पण दाखवते कशी झाली ती. टेस्ट करूया. एकच नंबर झाले. खूप छान शिजलाय भोपळा आणि अप्रतिम झालेली आहे. त्यामुळं तुम्ही माझे व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कुणीही ते कंटाळा करू नका सबस्क्राईब करायचा. आणि बाय, थँक्यू.